नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट। माझ्या मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल अक्कलकोट दर्शन, श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आणि तुळजापूर दर्शन हे मी तुम्हाला व्लॉग दाखवते म्हणून सांगितलेलं आणि तुम्हालाही दर्शन देते असं सांगितलेलं। सो अक्कलकोटचं तर दर्शन तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल माझ्या पहिल्या दुसऱ्या पार्टमध्ये, आणि तिसऱ्या पार्टमध्ये तुळजापूर दर्शन आहे आणि हा आता माझा चौथा पार्ट बनतोय व्हिडिओचा। तर माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते। तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्किप करू नका। जेवढी मला माहिती आहे तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी तुम्हाला तुळजापूरचं आपल्या भवानी मातेचं मंदिर दाखवते। सो चला माझ्याबरोबर। छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण शक्तिपीठ अशी ही तुळजाभवानी माता, तुळजापूरची महिषासूर मर्दिनी, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी। आई तुळजाभवानीचं वास्तव्य असलेलं हे तुळजापूर तीर्थक्षेत्र मंडळी, इथेही फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाहीये, त्यामुळे मला आतमधून तुम्हाला काही दाखवता येणार नाहीये। आता आम्ही गाभाऱ्यात पोहोचतोच आहोत आतमध्ये दर्शनासाठी आणि ही तुम्ही गर्दी बघताच आहात। तर या गर्दीमध्ये तर मला फोटो व्हिडिओ काढणं शक्य नाहीये। तर थोडक्यात हा मंदिराचा गाभारा जिथून आता देवीचं मला दर्शन घडणार आहे, सो मी तुम्हाला एवढंच दाखवू शकते। आई तुळजाभवानी एका महिरूपात चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे। मस्तकावर सोन्याचा मुकुट, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट आणि त्यावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात सौभाग्य अलंकार आणि अंगावर भरजारी वस्त्र असं भवानी मातेचं रूप खूप तेजस्वी दिसतं। देवीच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर बाजूला चिंतामणी दगड आहे, जो आपली इच्छा पूर्ण होणार की नाही हे सांगतो। मनामध्ये एखादी इच्छा धरून चिंतामणीवर नाणं ठेवून आपले दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आणि जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर दगड आपोआपच उजवीकडे फिरतो आणि जर आपली इच्छा पूर्ण होणार नसेल तर दगड आपोआपच डावीकडे फिरतो। आणि अगदीच कुठेही फिरला नाही, स्थिरच राहिला तर समजून जायचं की अजून आपली इच्छा पूर्ण व्हायला वेळ आहे आणि प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहे। तर हा एक चमत्कारच आहे, जो वैज्ञानिक लोक सुद्धा ह्या गोष्टीचा शोध नाही लावू शकलेत। मी पण माझी इच्छा बोलली चिंतामणी दगडाजवळ। आई तुळजाभवानी माझी इच्छा पूर्ण करेल अशी एक अपेक्षा ठेवूनच मी माझी इच्छा बोलली, पण मला कौल डावीकडे लागला। तर मी समजून गेले की माझी इच्छा पूर्ण होणार नाही, काही हरकत नाही, मला थोडे अजून प्रयत्न करावे लागणार आहेत। तर हा चमत्काराचा अनुभव मला घ्यायचा होता, तो मी घेतला। आई भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेमधील असून ती चलमूर्ती आहे। भारतातील ही एकमेव मूर्ती असेल जी प्रथेनुसार हलवता येते। मातेची मूळ मूर्ती अष्टभुजाधारी विरंगना स्वरूपातील आहे। डोक्यावर शिवलिंगाकार मुकुट, कपाळावर त्रिपुंड गंध, कानात कर्णफुले, गळ्यात चंद्रहार आणि मंगळसूत्र, कमरेला कमरपट्टा आणि शेला, हातात बांगड्या आणि पायात तोडे आहेत। तर हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत, त्यामध्ये उजव्या हातामध्ये चक्र, बाण, खडक आणि त्रिशूळ, तर डाव्या हातामध्ये शंख, धनुष्य आणि पानपत्र आहे आणि महिषासुराची शेंडी धरलेले मस्तक आहे आणि त्याखाली महिषासूर आहे। मातेच्या खांद्याजवळ सूर्य आणि चंद्र आहेत, तर खालच्या बाजूला मातेचे वाहन सिंह, त्याखाली पूर्ण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला देवीचा धावा करणारी अनुभूती यांची मूर्ती आहे। अशा या स्फूर्तिदायी आई तुळजाभवानीचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा।
गुरुजींच्या हातून पूजा करायची असेल तर मंदिराच्या परिसरामध्ये गुरुजी असतात, ते आपल्याला छान अशी पूजा करून पण देतात. आणि कोणाला जागरण गोंधळ घालायचं असेल तर तिथे गोंधळी बसलेलेच असतात, तेही आपल्याला जागरण गोंधळ तिथल्या तिथेच घालून देतात. आपल्या या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही देवी झोपते. असं म्हणतात की तुळजाभवानी मातेने महिषासुराला मारण्या अगोदर घोर निद्रा घेतली होती. पूर्ण वर्षभरामध्ये देवीला 3 टप्प्यामध्ये निद्रा अवस्थेमध्ये ठेवतात. जवळजवळ 21 दिवस देवी ही निद्रा अवस्थेमध्ये असते आणि अक्षरशः गाभाऱ्यातून मूर्ती जशीच्या तशी बाहेर आणली जाते आणि बाहेर पलंग आहे तिथे, त्या पलंगावर झोपवली जाते. पूर्ण भारतामध्ये ही एकमेव मूर्ती आहे जी मेन गाभाऱ्यातून बाहेर आणून पलंगावर झोपवली जाते, म्हणूनच या मूर्तीला चलमूर्ती असं म्हणतात. स्वास्तिक तेलाचा आणि सुगंधी अत्तराचा अभिषेक या पलंगावर देवीला केला जातो. ही भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळ्याची आहे. या गंडकी नदीत जो दगड आहे त्या दगडापासून या आपल्या भवानी मातेची मूर्ती घडवलेली आहे. तुळजाभवानी मातेचं पवित्र स्थान कल्लूगळाचे पाणी. कल्लूगळाचे पाणी म्हणजेच श्रद्धेनुसार या पाण्यात स्नान केल्याने पाप धुतले जातात आणि मन शरीर शुद्ध होते. भाविक या पाण्याला देवीची कृपा मानतात. यात्रेकरू देवीचे दर्शन घेण्यापूर्वी इकडे येऊन स्नान शुद्धी करून घेतात. तर मंडळी, अशी ही थोडक्यात माहिती, देवीचं दर्शन, मंदिराचा परिसर आणि थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्या कुलस्वामिनी मातेचं दर्शन घेऊन आता मी बाहेर पडते. सो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. हा, आरती पाण्यावर 01. चला, आम्हाला मंदिराच्या बाहेर हे दादा भेटलेले आहेत आणि ह्या दादांनी आमचे व्हिडिओ बघितलेत, त्यांना आवडलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि फॉलो पण केलेलं आहे. आणि दादा तू पण दिसतोय. आणि नेक्स्ट टाइम आम्ही आलो तर आम्हाला नक्की ओळखा आणि तुमच्याकडून मग आम्ही हे सगळं घेऊ आणि मग दर्शनाला जाऊ. पण नेक्स्ट टाइम आलो तर आम्हाला नक्की ओळख दाखवा. आलं का? धन्यवाद. खूप छान आम्हाला ताट तयार करून दिलं आणि छान दर्शन पण झालं आमचं. तू हसी खुशी सगळं आम्हाला दिलं, तेच आम्हाला पावलं सगळं. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही आलो तर नक्की ओळख ठेव. आमचे चेहरे विसरू नको. घेतलं त्या दादासोबत. विसरू नका, आम्ही नाही विसरत मॅडम. आम्ही अजिबात नाही विसरणार. चालतंय चालतंय, चला. असं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला तिथले ते फुल विकणारे दादा आहेत, त्यांनी फॉलो पण केलं आहे आणि यूट्यूबला सबस्क्राईब पण केलेलं आहे. त्यांना आमचे व्हिडिओ खूप आवडले. ते खूप आम्हाला हसून आमचं हे करत होते, कौतुक करत होते की त्यांना बरं वाटलं आमचे व्हिडिओ बघून. आणि ते आम्हाला बोलले पण की तुम्ही नेक्स्ट टाइम याल तर नक्की आमच्याकडे या म्हणून. आणि ती एक जी आम्हाला पोच पावती मिळाली आहे त्याचा एवढा आनंद झालाय ना की मी तर शब्दात पण नाही सांगू शकत. मला खरंच खूप बरं वाटलं की एवढ्या लांब येऊन कोणीतरी आपल्याला असं म्हणते की तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत म्हणून. तर असं आता आमचं तुळजापूरचं दर्शन घाईघाईमध्ये झालं. आतमध्ये मंदिरात गाभाऱ्यात भरपूर गर्दी होती, त्यामुळे एकदम गाभाऱ्याचा मला व्हिडिओ वगैरे तर करता आला नाही. त्याच्यामुळे दर्शन तर आमचं खूप घाईघाईमध्ये झालं. आणि आता दर्शन वगैरे करून आम्ही बाहेर आलोय आणि भूक लागली. सकाळपासून आम्ही तसं काही फारसं खाल्लेलं नव्हतं, तुम्ही तर बघितलंच, फक्त काकडी वडापाववर आम्ही होतो. आणि आता भूक लागली, सो आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये आणि आता आम्ही जेवणार आहे.
आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम करणार, कारण आमची रात्रीची ट्रेन आहे, त्यामुळे थोडा रिलॅक्स करणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार. सो असा हा आमचा आजचा तुळजापूरचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नक्कीच दुसऱ्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. हे असं छानसं राईस प्लेटचं ताट घेतलेलं आहे आणि सुंदर असं दिसतंय. भाजी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, वरण, भात, चपाती, गोडाचा शिरा आणि साहेब जेवतातच. साहेब कसं आहे टेस्ट? छान आहे. पोटभर जेवा छानपैकी. चला मी पण जेवते आता. बाय बाय. या हॉटेलचं नाव आहे समाधान हॉटेल आणि नावाप्रमाणेच हॉटेल समाधान म्हणजे तृप्त होतंय की आपलं पोट भरतंय, भूक लागलेली आहे आणि अक्षरशः मन तृप्त होतंय. इतकं सुंदर आणि टेस्टी जेवण आहे या हॉटेलमध्ये. तर कधी तुळजापूरला आले तर तुम्ही पण नक्की या हॉटेलला या, समाधान हॉटेल. आताच काढले. काय म्हटलं का तुम्हाला वाटलं? आज घ्या आमच्याकडे एखादा दोन शिल्लक. आम्ही काय नाही. एक डझनच घाला ताई. काय घालताय? एवढं सहा इकडे सहा सहा छान पैसा एवढे मी वापरत नाही हो रोज. सारख्या ठिकाणी कुठं मुंबई आई म्हणा आम्ही तुमच्या बहिणी सांगत आई चालतो. आई बोलल्या तर तुम्ही माझ्या झाल्या का? नाही ना. बहीण पण आई सारखी लहान असो मोठी असो. मी एवढी हे नाही. आई म्हणा, काही म्हणा, माई म्हणा, काही म्हणा, हाक मारणं महत्वाचं. बस आल्या एवढ्याच. आधी एक डझन घ्या. नको तुळजापूरला मिळणारं कुंकू एकदम शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याच रासायनिक पदार्थाची भेसळ नाही आहे. त्यामुळे हे कुंकू खूप पवित्र मानलं जातं. 100 रुपये दे. पण आम्ही घेतलंय ते शिवाजी राजांचं चंद्रपूर लावायचं असं घेतलंय आम्ही. कुंकूचा रंग बघा किती छान आहे. दुसऱ्या दिवशी शिवजयंती आहे आणि आता तुळजापूरमध्ये शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. असा हा भव्य सुंदर असा देखावा इथं तयार केला जातोय आणि संध्याकाळी इथे भरपूर लाइटिंग करणार आहेत असं बोलत होते. आणि हे आपले भगवे झेंडे जे आता शिवजयंतीसाठी सगळेजण खरेदी करतात आहेत. छान अशी दुकानं इथं लागलेली आहेत, जशी मंदिराच्या बाहेर असतात. सगळे देवींचे फोटो असतात, प्रसादांचे दुकानं असतात आणि हळद कुंकू अबीर सगळीच छान छान दुकानं आहेत. इकडे भाविक आल्यानंतर भरपूर प्रमाणात हळद आणि कुंकू इकडचं घेऊन जातात, कारण ह्याच्यामध्ये काहीच भेसळ नाही आहे. आणि एवढे छान इथं लावलेले होते ना हे सगळे हळद कुंकू, बघायलाही खूप सुंदर वाटत होते ते. आणि कुंकूचा रंगच इतका सुंदर होता, ते बघूनच वाटत होते की ओरिजिनल कुंकू आहे म्हणून. लहान मुलांचे खेळणींचे दुकान, सोनारांची दुकानं, परत देवीच्या फोटोचे दुकानं. आणि हे दुकान तर इतकं सुंदर होतं ना, यामध्ये प्रत्येक फोटोमध्ये देवी इतकी तेजस्वी आणि सुंदर दिसत होती, असं वाटत होतं की सगळेच फोटो घ्यावेत. खूप सुंदर ह्या दुकानामध्ये फोटो लावलेले होते देवींचे. चला आता आमची निघायची वेळ झाली आहे. आम्ही आता निघणार आहोत थोड्या वेळानंतर. तर रात्रीचा हा असा देखावा तयार केला होता, लाइटिंग वगैरे केली होती. आम्ही अगदी सोलापूर स्टेशनला पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे लावलेले होते आणि सजावट केलेले होते आणि प्रत्येक ठिकाणी पोवाडे लावलेले होते. ते पोवाडे बऱ्याच वर्षानंतर कानावर पडले. खूप छान वाटत होते ते पोवाडे ऐकताना आणि खरोखर असं जाणवत होतं की आपली शिवजयंती आहे. तर आता आम्ही ते सगळं बघत बघत पोहोचलो सोलापूर रेल्वे स्टेशनला. सोलापूर रेल्वे स्टेशन पण एवढं सुंदर
केलेला आहे ना की बघता क्षणी असं वाटलं की सोलापूरमध्ये नाही एकदम मुंबई सिटीमध्येच आहे आपण. खूप सुंदर रेल्वे स्टेशन बनवलेलं होतं हे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पण खूप छान लाइटिंग केली होती. अगोदर भगव्या कलरचं लाईट्स होते सगळीकडे, त्यावेळेला मला व्हिडिओ काढायला नाही जमलं, पण आता त्यांचा कलर चेंज झाला, येलो कलरची लाईट झाली. एवढं सुंदर वाटत होतं ना हे रेल्वे स्टेशन. आतमध्ये गेल्यानंतर तर इतकं स्वच्छ होतं ना की लिटरली असं वाटत होतं की जसं काही मी एअरपोर्टमध्येच आहे. एअरपोर्टला जसं एकदम क्लीन नीट आणि पूर्ण लाइटिंग असतं तसंच हे आतमधून रेल्वे स्टेशन होतं. आणि आतमध्ये सोलापुरी चादरी वगैरे भरपूर काय काय होती दुकानं, पण आम्हाला काही ते घ्यायचं नव्हतं. तर आता आम्ही निघालोय, आमची ट्रेन जिथे लागणार आहे त्या प्लॅटफॉर्मला निघालोय. पण रेल्वे स्टेशन बघा, खरंच खूप सुंदर आहे हे रेल्वे स्टेशन. चला, आमचा हा प्रवास झालेला आहे आता पूर्ण. अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन खूप छान आमचं झालेलं. आणि आता आम्ही निघालोय मुंबईसाठी. हे आहे सोलापूर स्टेशन आणि सिद्धेश्वर ट्रेननी आता आम्ही निघालोय मुंबईला. तर सिद्धेश्वर ट्रेन आहे रात्रीची 11 वाजताची. आता ती लागली, आम्ही बसलोय. थोडा वेळ ट्रेन आता हलणार आहे, आता आम्ही निघतोय. सो माझे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं? पुन्हा लवकरच भेटूयात माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू आणि टेक केअर. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.